पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कल्याण डोंबिवली महापालिकेनं घेतलेला एक निर्णय वादात आलाय। त्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला अटक करण्याचं आव्हान दिलंय। पाहूया हा रिपोर्ट। इतिहासात पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनानिमित्त चिकन आणि मटण विक्रीवर बंदी घातली गेली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेनं हा अजब निर्णय घेतलाय। स्वातंत्र्य दिनानिमित्त 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांसह सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेत। या आदेशाला विरोध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे। सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे। अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार। अरे काय तमाशा लावलाय। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। काय तमाशा आहे काय? मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण, मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे। असेल हिम्मत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा। मला का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला, कल्याण डोंबिवली कमिशनरनी असा आदेश शेवटी कुठला कोड असतं? शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण। कुठल्या नियमाने काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल। कल्याण डोंबिवली काय झालं एकदा मला चेक करावं लागेल। स्वातंत्र्य दिनाचा आणि चिकन मटणाचा काय संबंध आहे? स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चिकन आणि मटण शॉपचा संबंध काय आहे? स्वातंत्र्य काय चिकन मटण शॉप बंद ठेवून मिळालेलं आहे का? अरे स्वातंत्र्य तर रक्तरंजित क्रांती झाली। भगतसिंग असेल, बटुकेश्वर असेल, मदनलाल धिंगरा असेल, बाबू गेनू असेल, कित्येक लोकांनी कशा पद्धतीनं स्वातंत्र्य लढलेलं आहे। आणि असं असताना हे काय मटण आणि चिकन बंद ठेवून स्वातंत्र्य, मला ते फालतू बोगस गोष्टी आहे। अनेक वर्षांपासून न झालेल्या महापालिका निवडणुकांमुळे रस्ते आणि खड्ड्यांसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। मात्र मुंबईत आधी हिंदी भाषा धोरणावरून हिंदी विरुद्ध मराठी, त्यानंतर कबूतर आणि आता चिकन मटणाचा हा वाद सुरू झालाय। अशाच लोकांशी निगडीत असलेले मूलभूत आणि अत्यावश्यक असे कोणकोणते वाद आता अजून भविष्यात येतात हे फक्त पाहत राहण्यापलीकडे मुंबईकरांच्या हाती दुसरं तरी काय आहे? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।